नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण, दिलासादायक व आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, ब्रेकिंग आहे की महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात 7 मोठे निर्णय. या निर्णयाच्या मध्ये महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI धोरण जाहीर या संदर्भात माहिती पाहणार आहोत. चला तर पाहूया प्रमुख माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मनपूर्वक आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मंत्रिमंडळाची बैठक संपन्न. मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वपूर्ण 7 निर्णयास मान्यता मंत्रिमंडळाने प्रदान केली आहे. कोणते शासन निर्णय निर्गमित केले आहे किंवा मंत्रिमंडळाने निर्णय घेतले आहेत त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया मंत्रिमंडळ बैठकीतील इतिवृत्तांत. आज म्हणजेच काल दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जे निर्णय घेण्यात आले त्यातील निर्णय क्रमांक 1, महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI धोरण 2026 जाहीर करण्यात आले असून राज्यात 10,000 कोटी रुपयापेक्षा अधिक गुंतवणूक आणि 1.5 लाख रोजगार संधीची निर्मिती होणार आणि या निर्णयास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राज्यभरात 6 AI उत्कृष्टता केंद्र आणि 5 AI इनोव्हेशन सिस्टीम स्थापन करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील निर्णय क्रमांक 2, लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करणे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथे अध्यासन स्थापन होणार. आंबेडकरच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आणि या शिष्यवृत्ती देण्यास मान्यताही प्रदान करण्यात आली आहे. 3, हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करून हरित क्रांती करणे. हरित महाराष्ट्र आयोगाच्या स्थापनेस मान्यता प्रदान करण्यात आली आहे आणि मान्यता प्रदान करण्यात येऊन सर्व महाराष्ट्र हरित क्रांतिमय करणार आहेत. विभाग 4 मंत्रिमंडळाचा निर्णय. ऊर्जा आणि विभाग या संदर्भामध्ये हा भाग आहे. यामध्ये 5 पुलगाव बदलापूर मधील स्टेडियमच्या आरक्षणात बदल करून 4 एकर जमीन वीज उपकेंद्रास टाटा पॉवरला देण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि हा 5वा निर्णय आहे आणि या निर्णयानुसार ही जमीन देण्यात येणार आहे. त्यानंतर निर्णय क्रमांक 6, दिव्यांग आणि सामाजिक न्याय. महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या विभागाने मागासवर्गीय आश्रम शाळेसाठी सर्व माध्यमाच्या आश्रम शाळेमध्ये सेवा आदिवासी विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित शाळांमधील नाशिक प्रकल्पांतर्गत शिक्षक तर सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी अशाश्वत प्रगती योजना मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व आश्रमशाळेचा समावेश आहे आणि त्या शिक्षकांना आता 10, 20, 30 या वर्षाची सेवांतर्गत प्रशिक्षण योजना लागू करून त्यांना अशाश्वत प्रगती योजना देणार आणि या वर्षाची प्रगती योजना लागू करण्यास मान्यता दिली. 7, नाबार्ड निधी. सागरी जिल्ह्यामध्ये मच्छीमारांसाठी मूलभूत सोयीसाठी
61.24 कोटी अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. 7 वैद्यकीय शिक्षण आरोग्य सक्षम बनवण्यासाठी JIC कडून 307 कोटी रुपयाचे वित्त सहाय्य मान्यता प्रदान करण्यात आली आहे. इतर निर्णय सुद्धा त्यासोबत घेण्यात आले आहे. पुणे पिंपरी चिंचवड येथे 2 नवीन न्यायालये स्थापन करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. ठाण्यातील कळवा परिसरात वकिली अकादमीसाठी जमीन देणार. मुंबईमध्ये आशा भोसले संगीत अकादमी स्थापन करण्याचा निर्णय. भरती प्रक्रियात सुधारणा. MPSC मार्फत सेवेची संख्या 53 वरून 153 करणार. धाराशिव जिल्ह्यात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यास 1 एकर जमीन देणार. हे सर्व निर्णय तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यावरण, ऊर्जा आणि सामाजिक न्याय क्षेत्राशी संबंधित आहे आणि महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल निर्णयास मान्यता देऊन आजपासून ह्या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.